नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया प्रधानमंत्री जनधन योजना, ज्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात प्राईम मिनिस्टर जनधन योजना. इन शॉर्ट आपण त्याला म्हणू शकतो PMGDY. ठीक आहे. आता इकॉनॉमीची कोणतीही स्कीम, अर्थशास्त्राची कोणतीही योजना शिकण्यासाठी काही कीवर्ड्स असतात. ते कीवर्ड जर आपल्याला लक्षात आले तर ती योजना आपल्याला सहज समजते. आता याही योजनेचा एक कीवर्ड आहे, ते म्हणजे आर्थिक किंवा त्याला वित्तीय म्हणू शकतो आपण. वित्तीय समायोजन. ठीक आहे, वित्तीय समायोजन. आता या इंग्लिशमध्ये म्हणतात फायनान्शियल इन्क्लुजन, FI तुम्ही इथे. ठीक आहे, फायनान्शियल इन्क्लुजन. जनरली वित्तीय समायोजन असते काय? कारण की वित्तीय समायोजनेच्या अंतर्गतच काय आलेली आहे, प्राईम मिनिस्टर जनधन योजना आलेली आहे. तर वित्तीय समायोजन म्हणजे असते का, तर आर्थिकदृष्ट्या जे घटक दुर्बल आहेत, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना बँकिंग प्रणालीशी जोडणे म्हणजे काय असते, वित्तीय समायोजन असते. मग आता दुर्बल घटक कोण आहे समाजातील? तर स्त्रिया आहेत, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो SC कम्युनिटीज आहे, ST कम्युनिटीज आहे, त्यानंतर अदर बॅकवर्ड क्लासेसचे काही लोक आहेत, किंवा ज्यांचं इन्कम हे बिलो पॉवर्टी लाईन आहे ते लोक आहेत. अशा सर्व लोकांना बँकिंग प्रणालीशी जोडणे सहजासहजरित्या शक्य नव्हतं. मग त्यासाठी सरकारनं बऱ्याचशा योजना आणल्या. त्यातली ही योजना म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजना. मग सर, वित्तीय समायोजन याच योजनेपासून चालू झालं का त्याच्या आधी पण काही योजना होत्या? तर असं नाही आहे मित्रांनो. खरं तर भारत स्वतंत्र झाल्यानंतरच बरेचसे असे पावले उचलायला सुरुवात केली भारत सरकारने, की ज्यातून वित्तीय समायोजन व्हायला पाहिजे. असं का? त्याच्या पाठीमागचं कारण होतं, कारण की बँका ज्या आहे ते कोणाला कर्ज देत असतात? बँका त्याच व्यक्तींना कर्ज देतात ज्यांची कर्ज फेडण्याची ॲबिलिटी राहते. म्हणजे जे सहजरित्या बँकेला आपले पैसे वापस देतील, कर्ज घेतल्याच्या नंतर रिपे करतील, त्याच लोकांना बँक सहसा काय देत असते? कर्ज देत असते. म्हणून तुम्ही ऐकत असाल की ज्यांची बँकेमध्ये जास्त अमाऊंट आहे, डिपॉझिट जास्त आहे, त्यांना खूप जास्त डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचे फोन येतात. आणि ज्यांचे बँकेत म्हणजे कमी पैसे आहेत त्यांना कधीच डेबिट कार्ड, ATM कार्डचे फोन येत नाही. त्यांना जर डेबिट कार्ड पाहिजे असेल, ATM कार्ड पाहिजे असेल, तर त्यांना काय करावं लागते? बँकेत जाऊन अप्लिकेशन द्यावं लागते, है ना. तर त्यामुळेच प्रत्येक बँकेला जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी वित्तीय समायोजन करणं काय होतं, गरजेचं होतं. मग त्याची पावले भारत सरकारनं भारत स्वतंत्र झाल्यानंतरच चालू केली. ठीक आहे. जसं उदाहरणार्थ 1951-52 मध्ये म्हणू शकतो आपण. ठीक आहे, 1951-52 मध्ये 2 प्रोग्राम सुरू केले जाते. एक म्हणजे NDA, नॅशनल डेव्हलपमेंट प्रोग्राम, त्याला राष्ट्रीय विकास परिषद म्हणतो आपण. ठीक आहे, राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल म्हणू शकतो आपण, NDC म्हणू शकतो इथं. ठीक आहे, नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल. आणि CDC, सामुदायिक विकास कार्यक्रम, CDP. ठीक आहे, नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल म्हणजेच राष्ट्रीय विकास परिषद आणि सामुदायिक विकास कार्यक्रम म्हणजेच CDP, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. हे दोन्ही योजना काय होत्या, तर वित्तीय समायोजनासाठीच एका प्रकारच्या योजना होत्या. मग यानेही घडलं नाही, म्हणून 1969ला, ठीक आहे, जे मोठ्या स्टेप होत्या त्या आपण इथं घेणार आहोत. ठीक आहे, बऱ्याचशा स्टेप आहेत, पण ज्या मोठ्या स्टेप आहेत भारतीय इतिहासातल्या त्या आपण इथं शिकून घेणार आहे वित्तीय समायोजनेच्या अंतर्गत ज्या होत्या. तर 1969ला काय करण्यात आलं? 19 जुलैला. ठीक आहे, 19 जुलै 1969ला काय करण्यात आलं, तर 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 14 बँकांचे काय करण्यात आले, तर राष्ट्रीयकरण करण्यात आले. आता हे करण्यापाठीमागचं पण कारण काय होतं? हेच होतं मित्रांनो, की वित्तीय समायोजन. कारण की खाजगी बँकांचा मूळ उद्देश काय असतो, तर जनसामान्यांपर्यंत पोहोचणे हा नसतो, तर नफा कमवणे हा असतो. ठीक आहे, म्हणून अशा सरकारी बँका उघडाव्या की ज्या बँका काय करतील, साहजिकच सामान्य माणसापर्यंत पोहोचतील आणि त्यांना कर्जाच्या किंवा इतर फॅसिलिटीज अवेलेबल करून देतील. यासाठी काय करण्यात आलं होतं, 50 कोटींच्या वर ज्यांची ठेव आहे अशा 14 बँकांचं 19 जुलै 1969ला इंदिरा गांधीजींनी काय केलं, तर राष्ट्रीयकरण केलं. ते पण आपण काय म्हणू शकतो, तर वित्तीय समायोजनाचा एक भाग होता. त्यानंतर पुन्हा समोर जर गेला आपण, तर 8 प्रायमरी सेक्टर पायाभूत जे क्षेत्र होते ते काय केले, तर फाईन केले आपण.
आणि त्याच्यानुसारच एक लीड बँकेची संकल्पना समोर आली. आता लीड बँक म्हणजे काय, अग्रणी बँक म्हणजे काय, हे पण 1969ला झाली अग्रणी बँक नावाची संकल्पना. ठीक आहे, लीड बँक म्हणू शकतो आपण तिला, अग्रणी बँक. ठीक आहे. आता अग्रणी बँक काय होती, तर ही बँक तेच का जी बँक 8 सेक्टर जे काढलेले आहे, 8 प्रायमरी सेक्टर लेंडिंग जे काढलेले आहे, प्राथमिक पायाभूत क्षेत्र जे काढलेले आहे, त्या क्षेत्रांना 40% कर्ज देणं काय केलं, बंधनकारक केलं. आणि त्या क्षेत्रामध्ये कोणत्या क्षेत्राचा समावेश होता, तर दुर्बल घटकांचा समावेश होता. आर्थिक वित्तीय समायोजन होण्यासाठी जे घटक काय आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशाच घटकांचा काय होता त्यामध्ये समावेश होता. मग अग्रणी बँक काय करेन का, इतर बँक त्यांना लोन देतात की नाही 40% हे चेकिंग करा, म्हणून ते काय होतं, वित्तीय समायोजनाचाच एक भाग होता. तरी झालं नाही है ना. म्हणून मग 1975ला म्हणजेच आपल्याला म्हणता येईल 2 ऑक्टोबर, ठीक आहे, 1975ला कशाची स्थापना आहे आपल्या, RRBची स्थापना. ठीक आहे, रिजनल रुरल बँक, त्याला काय म्हणतो आपण, प्रादेशिक ग्रामीण बँका. तर प्रादेशिक ग्रामीण बँकांची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. अशी पहिली ही बँक आहे का जे अध्यादेशाद्वारे स्थापन झालेली आहे आणि त्यानंतर हिच्यासाठी कायदा आलेला आहे. 2 ऑक्टोबर 1975ला अध्यादेशाद्वारे काय करण्यात आली, राष्ट्रपतीच्या, ठीक आहे, रिजनल रुरल बँक, प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना करण्यात आली. का ग्रामीण भागातील लोकांना काय भेटलं पाहिजे, वित्तीय समावेशाशी जोडताना काय भेटलं पाहिजे, जास्तीत जास्त बँकिंग सेवांचा उपयोग झाला पाहिजे, बँकिंग प्रणालीचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळेच काय होतं, एक स्टेप होतं. नंतर 1976ला त्यासाठी कायदा पण बनला. 2 ऑक्टोबरला 5 बँक स्थापन करण्यात आली. त्यातली पहिली बँक लक्षात राहायला पाहिजे आपल्या, प्रथमा बँक. ठीक आहे, अलाहाबाद इथे प्रथमा बँक सुरू करण्यात आली. ओके, मग येणंही हे करून सुद्धा जमलं नाही, तेव्हा एक आणखी स्टेप घेण्यात आली. ते म्हणजे महत्वाची स्टेप आहे मित्रांनो, ते म्हणजे 15 एप्रिल, ठीक आहे, 15 एप्रिल 1980ला, 15 एप्रिल 1980ला आणखी काय करण्यात आलं, तर 15 एप्रिल 1980ला 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 6 बँकांचे काय करण्यात आले, पुन्हा राष्ट्रीयकरण करण्यात आले. ठीक आहे, 6 अशा बँका ज्यांचे ठेवी जे आहे या 200 कोटींपेक्षा जास्त आहे. बघा, 1969ला ज्या वेळेस केलं तेव्हा त्यांच्या ठेवी किती होत्या, 50 कोटींपेक्षा जास्त होत्या. आणि 6 बँकांचं जेव्हा 1980मध्ये केलं, ठीक आहे, इथं 14 बँकांचं केलं, इथं 1980ला 6 बँकांचं केलं, तेव्हा त्यांच्या ठेवी काय होत्या, 200 कोटींपेक्षा जास्त होत्या. अशा 6 बँकांचं काय केलं, राष्ट्रीयकरण केलं. इंदिराजीच त्यावेळेस पंतप्रधान होत्या, तेव्हा तोही उद्देश काय होता, तर वित्तीय समायोजनाचाच एक उद्देश होता. मग हे सर्व होत असताना वित्तीय समायोजन पडू नये म्हणून सरकारनं एक आणखी बँक स्थापन केली, ते म्हणजे नाबार्ड बँक, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 12 जुलै 1982ला या बँकेची स्थापना आहे. ही बँक सुद्धा काय होती, तर एक शिखर बँक होती. जेही बँका ग्रामीण भागात किंवा इतर दुर्बल घटकांना कर्ज देतात, त्या बँकांच्या वरची जी बँक होती ती नाबार्ड होती. तर त्याची पण स्थापना काय करण्यात आली, हे याच वित्तीय समायोजन मिशनच्या अंतर्गतच करण्यात आली. सगळ्यांचा उद्देश काय होता, की वित्तीय समायोजन झालं पाहिजे, दुर्बल घटकांना स्ट्रॉंग करायचं आहे, आपल्याला दारिद्र्यातून बाहेर काढायचं आहे. या सर्व गोष्टीसाठी काय झालं होतं, या सर्व योजना चालू होत्या. योजना म्हटल्यापेक्षा या स्टेप चालू होत्या. पण महत्त्वाची स्टेप केव्हा घेण्यात आली, तर ती म्हणजे 2005 मध्ये. ठीक आहे, हे रफ करून टाकू आपण. 2005 मध्ये काय करण्यात आलं, तर नाफेड अकाउंट उघडण्यात आलं. ठीक आहे, ठीक आहे. आता हे नाफेड अकाउंट काय होतं बा, तर नाफेड अकाउंट पण तेच होतं का, कमीत कमी डॉक्युमेंटमध्ये कमीत कमी कागदपत्रामध्ये काय करता यावं, प्रत्येक भारतीय व्यक्तीला बँकेत खातं उघडता यावं, ज्यांची बँकेमध्ये खाते नाही अशा व्यक्तीला. त्याच्यासाठी काय होतं, हे नाफेड अकाउंट होतं. याचंच 2012 मध्ये रूपांतर कशात करण्यात आलं, 2012 मध्ये, ते म्हणजे BSBE. ठीक आहे, BSBA मध्ये काय करण्यात आलं, याचं रूपांतर करण्यात आलं. आता BSBA काय,
तर बेसिक सेव्हिंग बँक अकाउंट. बेसिक सेव्हिंग बँक अकाउंट. आता बेसिक सेव्हिंग बँक अकाउंट म्हणजे काय, का ज्यांचं खातं बँकेमध्ये नाही आहे, कमीत कमी पैशात त्यांचं खातं काय उघडलं पाहिजे, बँकेत उघडलं पाहिजे. सेव्हिंग डिपॉझिट म्हणजे आपल्याला माहिती आहे डिपॉझिटचे किती प्रकार पडतात, तर 2 प्रकार पडतात. बँकेमध्ये अकाउंटचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे डिमांड डिपॉझिट असते आणि दुसरं म्हणजे टर्म डिपॉझिट असते. डिमांड डिपॉझिटचे पण 2 प्रकार पडतात, ज्याला आपण मागणी ठेवी म्हणतो. बघा, बँकेमध्ये 2 प्रकारच्या ठेवी असतात. ठीक आहे, एक असते मागणी ठेवी आणि दुसरं असते मुदत ठेवी. मागणी ठेवीला डिमांड अकाउंट म्हणतो आपण, डिमांड डिपॉझिट किंवा अकाउंट म्हणतो. आता डिमांड डिपॉझिट मागणी ठेवीचे पण 2 प्रकार पडतात. एक असते सेव्हिंग अकाउंट, बचत खातं म्हणतो आपण त्याला. दुसरं असते करंट अकाउंट, चालू खातं म्हणतो. जेव्हा पैसे पाहिजे तेव्हा आपल्याला काय करता येते, काढता येते. ठीक आहे, बचत खातं किंवा चालू खात्यामधून, करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटमधून. पण एखादी लिमिट पूर्ण झाल्याशिवाय, मुदत पूर्ण झाल्याशिवाय ज्या खात्यातून पैसे काढता नाही येत त्याला मुदत ठेवी म्हणतो, मुदत ठेवी खातं म्हणतो आपण. ठीक आहे, ज्यामध्ये आपण फिक्स डिपॉझिट म्हणतो किंवा रिकरिंग डिपॉझिट म्हणतो, RD FD तुम्ही ऐकलं असं ते पडतात. तर हे बेसिक सेव्हिंग बँक अकाउंट काय होतं, BSBA 2012 मध्ये चालू झालेलं, नाफेड 2005च्या संकल्पनेपासून घेतलेलं. यामध्ये काय करण्यात आलं, तर तेच वित्तीय समायोजन होण्यासाठी दुर्बल घटकांना कमीत कमी पैशात, कमीत कमी कागदपत्रात काय करता आलं पाहिजे, बँकेत खातं उघडता आलं पाहिजे. त्यामुळे काय होतं हे, तर BSBA अकाउंट होतं. मग याचंच रूपांतर, BSBA अकाउंटचंच रूपांतर नंतर कशात करण्यात आलं, तर हे जे PMJDY स्कीम आहे याच्यामध्ये करण्यात आलं. घोषणा कधीची होती मित्रांनो, ठीक आहे, घोषणा कधीची होती, तर 15 एप्रिल नाही, इट्स 15 ऑगस्ट. ठीक आहे, 15 ऑगस्ट 2014. 15 ऑगस्ट 2014ची काय होती, घोषणा होती. आणि खातं केव्हा उघडण्यात आलं, तर 28 ऑगस्ट. म्हणजे योजना केव्हा लॉन्च केव्हा झाली योजना, तर 28 ऑगस्ट 2014ला ही प्रधानमंत्री जनधन योजनाची काय झाली, तर लॉन्च झाली मित्रांनो. ठीक आहे, बघा लक्षात राहू द्या, घोषणा कधी केली माननीय नरेंद्र मोदीजींनी, तर माननीय नरेंद्र मोदीजींनी घोषणा जी केली ती केली होती आपली 15 ऑगस्ट 2014ला. ठीक आहे, लाल किल्ल्यावरून भाषण देताना 15 ऑगस्ट 2014ला प्रधानमंत्रीजींनी काय केलं, तर घोषणा केली प्रधानमंत्री जनधन योजनेची. आणि योजना प्रत्यक्षात चालू केव्हा झाली, तर 28 ऑगस्ट 2014ला. आता ह्या योजना जेव्हा स्थापन झाली तेव्हा हिचं मंत्रालय कोणतं होतं. ठीक आहे, आताही जे मंत्रालय आहे ते छोट्या छोट्या गोष्टी आहे लक्षात ठेवाव्या लागतात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर ही योजना येते कोणत्या अंतर्गत, तर वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत. ठीक आहे, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काय येते ही योजना येते. मंत्रालय कोणतं यायचं, वित्त मंत्रालय आहे. आणि ही योजनेचा टाइम स्पॅन किती ठरवण्यात आला मित्रांनो, तर 2014 पासून, ठीक आहे, 28 ऑगस्ट 2014 पासून पुढच्या 4 वर्षासाठी म्हणजेच 2018 पर्यंत हिचा काय ठेवण्यात आला, टाइम स्पेन ठरवण्यात आला. पहिले 2015 पर्यंत ठरवण्यात आला. ठीक आहे, नंतर 2018 पर्यंत ठरवण्यात आला. आता अमर्यादित कालखंडासाठी काय ठरवण्यात आला, या योजनेचा कालावधी ठरवण्यात आला आहे. म्हणजे अनलिमिटेड टाइमसाठी, केव्हाही रद्द करू शकते किंवा लांबू पण शकते समोर. तर अमर्यादित कालखंडासाठी अनलिमिटेड ड्युरेशनसाठी काय केलं आहे, टाइमचा एक्सपॅन्ड केला आहे सध्या या स्कीमचा. तर 2018 पर्यंत सर्वात पहिले होता. मग आता आपल्याला 2 कंपॅरिझन करून ही योजना शिकताना 2 ठिकाणी कंपॅरिझन करावं लागते या योजनेचं. एक तर या योजना 2018च्या आधी कशी होती आणि 2018च्या नंतर या योजनेमध्ये काय परिवर्तन झालं हे आपल्याला काय करावं लागते, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवावं लागते. याच्या आधी आपण काय बघितलं, तर प्रधानमंत्री जनधन योजना हे कशाच्या अंतर्गत येते, वित्तीय समायोजन मिशनच्या अंतर्गत येते, फायनान्शियल इन्क्लुजन मिशन. मग वित्तीय समायोजन म्हणजे काय असते, तर आर्थिक दुर्बल घटकांना काय करणं, आर्थिक दुर्बल घटकांना बँकिंग प्रणालीशी जोडणं. मग आर्थिक दुर्बल घटक कोण आहे, स्त्रिया आहे, इतर मागासवर्गीय आहे, अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमातीचे लोक आहे, त्याच्यानंतर दिव्यांग लोक आहे. या सर्वांना बँकिंग प्रणालीशी जोडणं म्हणजेच काय, वित्तीय समायोजन करणं. कारण या लोकांचा काय झालेला नाही आहे, आर्थिकदृष्ट्या विकास झालेला नाही आहे. मग आर्थिकदृष्ट्या विकास करण्यासाठी बँक काय आहे, एक सुंदर असं संसाधन आहे. मग त्याच्यासाठी भारत स्वतंत्रानंतरच प्रयत्न चालू केले. मग ते आपण बघितले 1952चे 2 योजना, NDP म्हणतो आपण, CDP म्हणतो आपण किंवा नॅशनल डेव्हलपमेंट मिशन म्हणतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर 1969चं आपण बघितलं की राष्ट्रीयकरण. ठीक आहे, नंतर म्हणजे 14 बँकांचं राष्ट्रीयकरण, नंतर RRBची स्थापना बघितली आपण. त्याच्यानंतर पुन्हा 1980ला आपण म्हणू शकतो की 6 बँकांचे राष्ट्रीयकरण. त्याच्या आधी जर आपण बघितलं लीड बँकेची स्थापना होती.
नंतर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट 1982ला स्थापना त्याची म्हणू शकतो, किंवा इतरही NHBची स्थापना असो, IDBIची स्थापना असो, त्यानंतर LICची स्थापना असो, या सर्व गोष्टी काय होत्या, वित्तीय समायोजनाचाच एक भाग होता. मग आता जेव्हा ही नाफरेल अकाउंट आलं 2005मध्ये, त्याचं रूपांतर 2012मध्ये बेसिक सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये झालं, आणि त्याच्यानंतर त्याचं रूपांतर कसं झालं तर 28 ऑगस्ट 2014ला 15 ऑगस्ट 2014च्या घोषणेनंतर त्याचं रूपांतर झालेलं आहे आपल्या प्रधानमंत्री जनधन योजनेचं. याचा टाईम स्पेंड 2018पर्यंत होता, म्हणून याच्या 18च्या अगोदर याच्यात काय काय या स्कीममध्ये फायदे होते, म्हणजे काय काय लाभ होते, आणि 2018 नंतर काय चेंजेस झाले ते काय करायला लागते, आपल्याला डिस्कस करायला लागते, म्हणजे शिकून घ्यायला लागते, जेणेकरून आपला पूर्ण अभ्यास होतो. तर आपण इथं 2 प्रकारे याला डिवाइड करू शकतो व्यवस्थितरित्या. एक आपण म्हणू शकतो की 2018 म्हणजे 2014 ते 2018 पर्यंत, ठीक आहे. आणि दुसरा आपण म्हणू शकतो नंतर, ठीक आहे, बिफोर 2018 आणि आफ्टर 2018, ठीक आहे. 2018च्या आधी काय होतं, ठीक आहे, प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत काय फायदे होते, ठीक आहे. आता हे तर माहीतच आहे सर्वांना की प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत काय होतं, तर 0 बजेट खातं उघडता येत होतं. हा तर सिंपल माहिती आहे सर्वांना, पण याच्या पलीकडेही काही गोष्टी होत्या. उदाहरणार्थ, ज्यांनी हे खातं उघडलेलं आहे त्यांना 2018च्या आधी काय भेटला होता, तर 1 लाख रुपयाचा काय भेटला होता, तर दुर्घटना विमा भेटला होता. दुर्घटना विमा, ठीक आहे. याला म्हणू शकतो आपण ॲक्सिडेंटल इन्शुरन्स. ज्यांचंही खातं 2018च्या आधी, म्हणजे तसं 2015च्या आधी म्हणते, पण ज्यांचंही खातं प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेलं आहे त्यांना काय भेटला होता, तर 1 लाखपर्यंतचा काय भेटला होता, दुर्घटना विमा भेटला होता, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड टर्म म्हणू शकतो आपण 30,000 रुपयांचा काय भेटला होता, ठीक आहे. 30,000 रुपयांचा काय भेटला होता, तर जीवन विमा भेटला होता. 30,000 रुपयांचा काय आहे, जीवन विमा आहे, त्याला लाईफ इन्शुरन्स म्हणतो आपण. दोन्ही टर्म वेगळे आहे. ॲक्सिडेंटल इन्शुरन्स म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर तुमच्या रिलेटिव्हला किंवा तुम्हाला ॲक्सिडेंटच्या सुविधा, म्हणजे जे पैसे लागतात ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यासाठी भेटणारे पैसे, ठीक आहे. आणि जीवन विमा म्हणजे ते तुम्ही जगत असताना, म्हणजे ते ऐकलं असेल तुम्ही LICची टॅगलाईन, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, म्हणजेच तुमचे लिमिट जर संपली तर तुम्हाला 30,000 रुपये भेटणार, किंवा मग याच्यावरचं व्याज भेटणार, ठीक आहे, जर तुम्ही काढले नाही तर. आणि जर तुमच्या जीवाची काही हानी झाली तर तुमच्या घरच्या लोकांना भेटला, त्याला जीवन विमा म्हणतो आपण. आणि जे की LIC लागवते. आणि GIC काय करते असते, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन दुर्घटना विमा. जनरली वस्तूंच्या ज्या असते दुर्घटना होत असते ना, हाऊस किंवा जहाजे किंवा इतर ज्या मशिनरीज आहेत त्यांच्यासाठी काय करत असतो आपण, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स काढत असतो, ठीक आहे. मशिनरीचा इन्शुरन्स करतो, ते GIC येते. ते कशाच्या अंतर्गत येते, GICच्या अंतर्गत येते, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन. तर तो 2018च्या आधी या योजनेअंतर्गत किती भेटणार होता, 1 लाखपर्यंतचा भेटणार होता. 30,000पर्यंतचा काय भेटणार होता, जीवन विमा भेटणार होता. आणखी या योजनेत महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे 5,000 पर्यंतचा, ठीक आहे, 5,000 रुपयाचं काय भेटत होतं या योजनेअंतर्गत, OD भेटत होतं, ठीक आहे. 5,000 रुपयाचं या योजनेअंतर्गत काय भेटत होतं 2018च्या आधी, OD भेटत होता. आता OD म्हणजे काय, तर ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, म्हणजे तुमच्या खात्यात पैसे नसताना देखील तुम्हाला काय करता येते, पैसे खात्यातून काढता येते. आताच थोड्या वेळा अगोदर आपण अकाउंट्स बघितले ना, बँकेचे 2 प्रकारचे अकाउंट असतात. त्यामध्ये जे डिमांड अकाउंट असते त्यातलं चालू अकाउंट म्हणजे करंट अकाउंट, या लोकांना ही फॅसिलिटीज अवेलेबल असते का त्यांच्या खात्यात पैसे नसताना पण ते काय करू शकतात, तर बँकेकडून पैसे घेऊ शकतात उधार, त्याबद्दल त्यांना व्याज द्यावं लागते. तशीच ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी काय भेटत होती 2018च्या आधी, 5,000 रुपयाची या योजनेअंतर्गत भेटत होती, ठीक आहे. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या या योजनेच्या 2018च्या
आधीच्या. मग 2018 नंतर काय झालं, सध्या स्थितीला काय आहे, जो 1,00,000 रुपयाचा दुर्घटना विमा आहे तो आता सध्या कितीचा झालेला आहे, तर सध्या तो झालेला आहे 2,00,000 रुपयाचा. ठीक आहे, दुर्घटना विमा. ठीक आहे, आता सध्या कितीला झाला आहे, तो 2,00,000 रुपयाचा झालेला आहे. पण याच्यात एक कंडिशन टाकलेली आहे. यामध्ये काय आहे, एक कंडिशन आहे की ज्या लोकांजवळ रुपे कार्ड आहे. ठीक आहे, आता रुपे आपल्याला माहित आहे, जसं की पहिले विजा होतं ATM कार्डसाठी वापरायचं आहे ना, गेटवे होतं. त्याच प्रकारचं इंडियाचं काय आहे, तर ट्रेड करण्यासाठी म्हणजेच पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, ज्याला ATM कार्ड पण म्हणतो आपण, ते काय आहे, तर रुपे कार्ड आहे. ज्या व्यक्तींनी 2018 नंतर रुपे कार्ड घेतलं त्या व्यक्तीला या रुपे कार्ड अंतर्गत काय भेटणार आहे, आता 2,00,000 रुपयाचा दुर्घटना विमा भेटणार आहे, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स भेटणार आहे. हे लक्षात राहू द्या. बघा, एक तर आपल्याला प्रमोशनही करायचं होतं आपल्या रुपे कार्डचं है ना, म्हणजे अमेरिकेचं विजा कार्ड किंवा गेटवे कार्ड्स यांना बाजूला सारून आपल्या रुपे कार्डचं प्रमोशन पण करायचं होतं. त्यामुळे कदाचित ही टर्म टाकलेली असावी किंवा किंवा रुपे कंपनीवर एक म्हणजे बर्डन ठेवण्यासाठी एक टर्म टाकलेली असावी. उद्देश काही असो, पण फायदा जो आहे तो सर्वसामान्याचा आहे. 2,00,000 रुपयाचा काय भेटते, दुर्घटना विमा भेटते. आता त्याच्यानंतर जे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी होती आधी, ती पहिले 5,000 रुपयाची होती, ती सध्याला किती करण्यात आली आहे, 10,000 रुपयाची करण्यात आली आहे. ठीक आहे, 10,000 रुपयाची काय करण्यात आली आहे, ओडीची फॅसिलिटी करण्यात आली आहे, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी करण्यात आली आहे. ठीक आहे, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी किती करण्यात आली आहे, आता डबल न करण्यात आली आहे, 10,000 रुपयाची करण्यात आली आहे. म्हणजे बिना तुमच्या खात्यामध्ये पैसे असतात, तुम्ही काय करू शकता, 10,000 रुपये काढू शकता जास्तीचे. त्याबद्दल बँक काही इंटरेस्ट चार्जेस करणारच. ठीक आहे, आता इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे मित्रांनो, की 10,000 रुपये जे आहे त्यातले 2,000 रुपये जे आहे ते तुम्हाला, म्हणजे 10,000 मधले पण जे 2,000 रुपये ते तुम्हाला विदाऊट तुमचं म्हणजे हिस्ट्री चेक करता डायरेक्ट करते. जनरली बँक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देताना काय करते, तर हिस्ट्री चेक करते का यांचं ट्रान्झॅक्शन कशा आहे बा, डिफॉल्ट तर नाही आहे ना, है ना, तर ते चेक करत असते. पण 2,000पर्यंत आता काय करण्यात येणार नाही आहे, तर चेकिंग करण्यात येणार नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट ओव्हरड्राफ्ट करता येणार आहे. ओके, आणखी या योजनेअंतर्गत पहिले काय होतं, 18 ते 60 वर्षाच्या लोकांना, ठीक आहे, प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खातं उघडता येत होतं. आता 2018 नंतर याची लिमिट किती वाढवली आहे, 65 इयर्स. ठीक आहे, 65 वर्षापर्यंत आता काय करण्यात आली आहे, तर या योजनेअंतर्गत खातं उघडणाऱ्या लोकांची म्हणजे एज वाढवण्यात आली आहे. 18 ते 65 वर्षाच्या वरती लोक काय करू शकतात, या योजनेअंतर्गत खातं उघडू शकतात. तर अशी आहे ही प्रधानमंत्री जनधन योजना. आता आपण काय करू, या योजनेचे काय फायदे आहेत आणि काय नुकसान आहे ते पाहून घेऊ. ठीक आहे, तर जनरली फायदे या योजनेचे भरपूर आहेत, तर ते आपण लॉजिकला पण सॉल्व्ह करू शकतो. उदाहरणार्थ या योजनेअंतर्गत काय झालं आहे, तर दुर्बल घटकांपर्यंत भारत सरकार पोहोचू शकलेलं आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ज्याला म्हणतो. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय करू शकलो, तर सर्वात जवळच्या फॅसिलिटीज जे नव्हती, म्हणजे प्रत्येक माणसाला जे जवळची फॅसिलिटीज नव्हती त्याला आता जवळची फॅसिलिटी या योजनेअंतर्गत प्रोव्हाइड व्हायला सुरुवात झाली. म्हणजे भारत सरकार डायरेक्ट जनसामान्यांच्या जवळ पोहोचला या योजनेअंतर्गत. नंबर 2 म्हणू शकतो आपण की पारदर्शकता काय आली आहे या योजनेने आलेली आहे, म्हणजेच भ्रष्टाचाराला काय बसला आहे, आळा बसलेला आहे. ठीक आहे, ड्रॉबॅक्स काय म्हणू शकतो, तर सरकारच्या बँकांवरील ताण या योजनेमुळे काय आला आहे, वाढलेला आहे. ठीक आहे, तर असं काय होती, ही प्रधानमंत्री जनधन योजना असे होती. आय होप तुम्हाला समजली असेल. ठीक आहे, समजली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता. धन्यवाद.